नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आर्वे TV मध्ये। आज आपण आलो आहोत बदलापूरमधल्या विद्यापीठ येथे, जिथे आपल्याला 12 ज्योतिर्लिंग बघायला मिळतात। या विद्यापीठाची स्थापना 1968 या साली झाली। हे विद्यापीठ एका छोट्याशा डोंगरावर स्थित आहे। तसंच डोंगराच्या पायथ्याशी गणपतीचं सुंदर मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं। गणपती बाप्पांची मूर्ती देखील अतिशय सुंदर आहे। या मंदिराची स्थापना 9 मे 1968 या साली झाली। हे विद्यापीठ जे आहे एक छोट्याशा डोंगरावर आहे आणि बदलापूरचा पूर्ण जर व्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल तर इथून तुम्ही बघू शकता पूर्ण त्या शेवटच्या डोंगरापर्यंत तुम्हाला इथून एक सुंदर असा व्ह्यू मिळू शकतो। सकाळच्या वेळेला जर तुम्ही इथे याल तर खूपच तुम्हाला प्रसन्न वाटेल। चला तर मग आपण मंदिरात प्रवेश करूया। प्रवेश करतानाच डाव्या साईडला आपल्याला शनिदेवाची सुंदर मूर्ती बघायला मिळते। तसंच आपण इथे मंदिराचा सुंदर कळस देखील बघू शकता। हे आहे इथलं मुख्य मंदिर। मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला महादेवांची सुंदर मूर्ती बघायला मिळते, तसेच महादेवांची पिंडही बघायला मिळते व इतर देवी देवतांचं दर्शनही इथे तुम्ही घेऊ शकता। तसंच हे मोहनानंद गिरीजी महाराज यांचं समाधी स्थळ देखील आहे। तुम्ही त्यांची मूर्ती देखील इथे बघू शकता। या मंदिरात येऊन खूपच शांत आणि प्रसन्न वाटतं। मंदिराच्या समोर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग बघायला मिळतात। सर्वप्रथम सोमनाथ, नंतर मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, रामेश्वर, नागेश्वर, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर। अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपण या ठिकाणी घेऊ शकतो। आमचं दर्शन इथे खूपच सुंदर आणि मस्त झालं। सोमवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला इथे प्रचंड गर्दी बघायला मिळेल। मंदिराचा परिसर देखील खूपच मोठा आहे। जर तुम्हालाही इथे व्हिजिट करायचं असेल तर या मंदिराचं लोकेशन आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला आमची व्लॉगिंगची जर्नी कशी वाटते हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आपण बघत आहोत आर्वे TV।